देशात गेल्याने अभिनंदन करतो. हे पुस्तक निश्चितपणाने शेतकऱ्याला मार्गदर्शक ठरेल अशा प्रकारची अपेक्षा करतो. मित्रांनो, शेतीचा विषय हा एक फार मोठा विषय. शेतीचं अर्थशास्त्र हा एक विषय फार मोठा गहन आणि मोठा विषय आहे. हिंदुस्थान हा कृषी प्रधान देश. हिंदुस्थानातल्या शेतकऱ्याला पाठीचा कणा म्हणता येईल. या देशाला ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हिंदुस्थानची सत्ता ही आपल्या स्वकीयांच्या हातात आहे. 75% माणसं या देशात शेती करतात. 75% समाज त्या शेतीवर अवलंबून आहे. त्या शेतीला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यानंतर प्राधान्य द्यायला पाहिजे होतं. परंतु मुळात या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे राज्य करणं त्या शेतीला प्रभुमंडळाचं स्थान दिलं नाही. शेतीला कलिंग दर्जा दिला आणि शेतीला कलिंग दर्जा दिल्यामुळे या देशातल्या शेतकऱ्यांच्या शेतीला जे आवश्यक गोष्टी आहेत त्या आवश्यक गोष्टी मिळाल्या नाही. शेतीला पाणी मिळालं नाही, शेतीला वीज मिळाले नाही, खतावर आधारित भाव मिळाला नाही. म्हणून 50-55 वर्षात शेतकऱ्याची ही अवस्था झाली. एका बाजूला या देशातली इंडस्ट्री वाढत गेली, एका बाजूला इतर उद्योग या देशातले वाढले. पण या देशातला शेती जो मूळ उद्योग आहे त्याच्या भरोश्यावर हा देश जगतो आहे. ज्या शेतकऱ्याला अन्नदाता म्हटलेला आहे, जो अन्न निर्माण करतो आणि या देशाला भरवतो, या देशाला जगवतो, त्या शेतकऱ्याची खताच्या किमती वाढल्या, बियाण्याच्या किमती वाढल्या, मजुराच्या मजुरी वाढली. पण शेतकऱ्याच्या शेतात निर्माण होणाऱ्या मालाची किंमत मात्र या देशामध्ये वाढली नाही. अशा पद्धतीनं हे व्यस्त प्रमाण दिवसेंदिवस वाढत गेल्यामुळे या देशातला 10,000 कोटीचा मालक या देशामध्ये झाला. पण 10 एकरावाला शेतकरी मात्र या देशामध्ये दुरुस्त होऊ शकला नाही, तो सन्मानानं उभा राहू शकला नाही आणि आज त्याच्यावर आत्महत्येची पाळी आली. ही अवस्था या देशात ज्या राज्यकर्त्यांनी केलेली आहे मित्रांनो, एक राज्यकर्ते आज आपल्यावर राज्य करत आहेत. शेतकऱ्याच्या आत्महत्या ही काही साधी गोष्ट नाहीये. ज्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, 50 वर्ष स्वातंत्र्य मिळालं या देशात होऊन सुद्धा आज शेतकऱ्याची अवस्था, अन्नदात्या शेत्यावर गेल्या 5-6 वर्षामध्ये 550च्या वरून आपल्या या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या झालेल्या आहेत. देशाचा जर आकडा घेतला तुम्ही तर 750 ते 800 वरून हा आकडा पुढे जातो. इतक्या आत्महत्या गेल्या 6 वर्षामध्ये या देशात आणि महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. कोण जबाबदार आहे याला? मित्रांनो, हे ज्येष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत. भारतीय जनसंघाचा ज्या वेळेला या देशामध्ये जन्म झाला, राष्ट्रीय बाण्याचा पक्ष म्हणून जो विचार या देशात सुरू झाला, 1952 पासून अनेक चढ उतार पाहत पाहत पार्टी पुढे गेली. 1977 साली जनसंघाचं विसर्जन जनता पार्टीमध्ये झालं. जनता पार्टीचं राज्य या देशात आलं ते 2 वर्ष चाललं. परंतु दुहेरी नागरिकत्वाचा वाद निर्माण झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, जनसंघाचे लोक हे स्वयंसेवक आहेत म्हणून त्यांना बाजूला काढलं पाहिजे म्हणून जनता पार्टी त्यावेळेला तुटली. जनसंघापासून मांडला गेला तो विचार घेऊन या पक्षाचा कार्यकर्ता चालत राहिला. पूजनीय दीनदयाल उपाध्यायांनी सांगितल्याप्रमाणे चरे वैती करत तो चालत राहिला. सत्तेची अभिलाषा केली नाही. भारतीय जनता पार्टीचा 1980 ज्या वेळेला जन्म झाला त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयीजीनं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला हे सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टी ही सत्तेसाठी जन्माला आलेली नाही आहे. भारतीय जनता पार्टीचा जन्म हा सेवेसाठी झालेला आहे. झोपडीत राहणारा शेवटचा दरिद्री नारायण जो आहे, तो दरिद्री नारायण जोपर्यंत सुखा समाधानानं झोपणार नाही, त्याच्या पोटात 2 घास सुखानं जाणार नाही, तोपर्यंत या पक्षाचं काम चालत राहिलेलं आहे. अंतिम उद्दिष्ट आमचं ते आहे आणि तो विचार घेऊन 1980 पासून भारतीय जनता पार्टीच्या कार्याला सुरुवात झाली. 25 वर्षाचा पहिला टप्पा आज 6 एप्रिल पर्यंत भारतीय जनता पार्टीचा पूर्ण झाला. या 25 वर्षामध्ये अनेक चढउतार पार्टीनं पाहिले, अनेक संकट पार्टीनं झेलली, अनेक आव्हानं भारतीय जनता पार्टीनं पेलत आज भारतीय जनता पार्टी या 25 वर्षाच्या मुक्कामावर येऊन ठेपलेली आहे. आणि म्हणून या वर्षभरात भारतीय जनता पार्टीनं हा रौप्य महोत्सव साजरा करायचं ठरवलेला आहे. विविध कार्यक्रमाचं आयोजन या वर्षाला भारतीय जनता पार्टीनं केलेलं आहे. माननीय नितीन भाऊच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा या कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे. म्हणून हा ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार हा त्या कार्यक्रमातला एक भाग आहे. आणि म्हणून सुद्धा या ठिकाणी आठवण केली पाहिजे, ज्या लोकांनी पायी फिरून, ज्या लोकांनी कष्ट करून, ज्या काळामध्ये भारतीय जनसंघाच्या विचाराला लोक दगड मारत होते, गावागावात येण्याला मनाई होती, भारतीय परिस्थितीमध्ये या लोकांनी त्या जनसंघाची पंथी तेवट ठेवली, कष्ट झेलले, संकट झेलली, अनेक प्रकारचा त्रास सहन केला आणि हा विचार त्यांनी मरू दिला नाही.
मंचावर बसलेले नितीन भाऊ गडकरी आणि मी आणि जैन सुख संचेती असतील, रेखाताई खेडेकर असतील, या तुम्हाला दिसू शकलो नाही. आज आम्ही जे उभे आहोत आम्ही फार उंच दिसतो. नितीन भाऊ गडकरी महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, जैन सुखी संचेती महाराष्ट्राचे चिटणीस आहेत, भाऊसाहेब खुनकर महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष नेते आहेत, रेखाताई खेडेकर आमदार आहेत. आज आम्ही तुम्हाला फार उंच वाटतो, पण आम्ही उंच नाहीये. आमची उंची आम्ही यांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या खांद्यावर उभे आहोत, म्हणून आज आम्ही तुम्हाला एवढे उंच दिसतोय. कुठेतरी मंदिर जर उभं करायचं असेल तर पायातला दगड काही लोकांना व्हावं लागते. हे सर्व या ठिकाणी बसलेले आहेत, हे भारतीय जनता पार्टीच्या मंदिराचे पायातले दगड आहेत. आणि हे दगड जर मजबूत नसते तर भारतीय जनता पार्टीची इमारत ही उभी राहू शकली नसती. म्हणून आज त्यांचा सत्कार हा उचित आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी देऊळगाव राजा येथील संयोजकांनी घडवून आणला. मी त्यांना धन्यवाद देतो. माननीय शेटेजींनी हे पुस्तक लिहिलं आणि त्यानिमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला, त्याहीबद्दल त्यांना धन्यवाद देतो. शेषराव गुरुजी आणि माझा गेली 30 वर्ष संबंध. शेषराव गुरुजी तो काळ होता बुलढाणा जिल्ह्याचा. शेषराव गुरुजी, माननीय किसनलालजी संचेती, माननीय अर्जुनरावजी वानखडे, माननीय दामोदर पाटील, आप्पासाहेबजी कराळे, ही मंडळी त्या काळामध्ये या जिल्ह्यात काम करत होती. आम्ही त्यावेळेला लहान होतो. यांचं बोट धरून आम्ही त्यांच्या सोबत फिरत होतो. त्यांचं जीवन आम्ही पाहिलं, त्यावेळेचा पक्ष आम्ही पाहिला. आणि त्या शेषराव गुरुजींनी सुद्धा या सर्व मंडळीच्या सोबत भारतीय जनता पार्टी किंवा जनसंघाला वाव नव्हता. अशाही परिस्थितीमध्ये एखाद्या दीपस्तंभासारखे शेषराव गुरुजी उभे राहून कुठल्याही विरोधाची पर्वा न करता समाजानं विरोध केला, जनतेनं विरोध केला, राजकीय पक्षानं विरोध केला, तरी हा पक्षाचा सर्व विरोध झुगारून एखाद्या दीपस्तंभासारखे शेषराव गुरुजी आज त्या ठिकाणी उभे राहिले. म्हणून आज भारतीय जनता पार्टीला हे दिवस दिसलेले आहेत. म्हणून मी त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो. हा चांगला कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणल्याबद्दल संयोजकांना धन्यवाद देतो. या अतिशय चांगल्या कार्यक्रमाला आम्हालाही बोलावलं, आमचाही जो सन्मान केला त्याबद्दल पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भ्रष्टाचाराचे कर्तनकार ज्यांना पाहून आघाडी सरकारला घाम फुटतो असे नितीनजी गडकरी आपल्या समोर आपले प्रभावी विचार मांडतील अशी मी त्यांना विनंती करतो. जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय घनश्यामजी गांधी, चिखलीच्या लोकप्रिय आमदार सौ रेखाताई खेडेकर, जळगाव जामोदचे आमदार डॉक्टर कुटे, माननीय पंजाबराव देशमुख, अनंतराव सराफ, ज्यांचा आपण आज सत्कार केला ते आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते शेषरावजी डोईफोडे, ज्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मी आज आपल्या गावामध्ये आलोय. ते डॉक्टर शेटे, मंचावरील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, ज्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा आपण सत्कार केला, ती सर्व आदरणीय कार्यकर्ते मंडळी आणि उपस्थित बंधूंना आणि भगिनींना, आजच्या कार्यक्रमामध्ये मला विशेष रूपाने आनंद होतोय की भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार या ठिकाणी झालेला आहे. आता भाऊसाहेबांनी सांगितलं ही गोष्ट बरोबर आहे की माझ्यासारखे जे तरुण पिढीतले कार्यकर्त्यांना शिखरावर जाण्याची संधी मिळाली, ती संधी जर मिळाली असेल तर शेषरावजी सारखे किंवा इथे बसलेले जे अनेक जाणते कार्यकर्ते आहेत त्यांनी आपल्या जीवनामध्ये समर्पित भावनेने भारतीय जनसंघाचं आणि भारतीय जनता पार्टीचं काम केलं आणि एक भक्कम पाया उभा केला. त्या पायामुळेच आम्ही शिखरावर चढू शकलो याची जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे. तो काळ अतिशय कठीण काळ होता. जनसंघाला मान्यता नव्हती, उपहास अपमान सहन करावं लागत होतं, जनसमर्थन नव्हतं, सत्ता अनेक मैल दूर होती, पराजय होत होते, डिपॉझिट वाचलं तर आनंद व्हायचा अशी परिस्थिती होती. त्याही परिस्थितीमध्ये प्रवाहाच्या विरुद्ध पोहत या सर्व कार्यकर्त्यांनी आमचा पक्ष आणि विचार जिवंत ठेवला, याचा आम्हाला सगळ्यांना मनापासून अतिशय अभिमान आहे. अतिशय संघर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने आपला प्रवास केलेला आहे.
भारतीय जनता पार्टीचा उदय विकास हा कोणाच्या आशीर्वादामुळे झाला नाही, तर भारतीय जनता पार्टीच्या विचाराकरता समर्पित भावनेने काम करणाऱ्या या असंख्य कार्यकर्त्याच्या त्यागातून आणि बलिदानातून आज भारतीय जनता पार्टीचा वटवृक्ष उभा झालेला आहे. आणि म्हणून त्या वटवृक्षाचं श्रेय कोणाला असेल तर आज या ठिकाणी असणाऱ्या सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांना हे निश्चितपणे मला अभिमानाने या ठिकाणी सांगावंसं वाटतं. मी या सर्व कार्यकर्त्यांना अभिवादन करतो. 25 वर्ष पूर्ण झाले भारतीय जनता पार्टीला. रौप्य महोत्सवामध्ये अनेक कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे आणि या सर्व आयोजनामध्ये भारतीय जनता पार्टीचा विचार हा समाजातल्या तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत डॉक्टर जगदीश शेटे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन देखील झालेलं आहे. या पुस्तकामध्ये मूलतः हे पुस्तक शेतकऱ्याचं आत्मचिंतन आहे, कृषी व्यवसायाचं आत्मचिंतन आहे, आत्मचिंतन आहे, आत्मपरीक्षण आहे, त्यात आत्मवंचन आहे. एक गोष्ट त्यांनी अतिशय स्पष्ट रूपाने सांगितली ती अतिशय खरी आहे की जगातील कोणत्याही वस्तूचं मूल्यतः शून्य असतं. माणूस किती पैलू असलेला हिरा आणला पण त्याला 12,000 जर कोणी घ्यायलाच तयार नसेल तर तो एक काचेचा तुकडा आहे. पण त्याची किंमत पारखून त्याला घेणारा गिराईक असेल त्याची किंमत करोडो रुपयामध्ये आहे. हा अर्थशास्त्राचा फार मोठा सिद्धांत आहे आणि मग एक फिलॉसॉफी आहे आणि या फिलॉसॉफीच्या आधारावर त्यांनी याचं मूल्यांकन केलेलं आहे. अतिशय महत्वाचा विषय त्यांनी उचललेला आहे, शेतकऱ्यांची आत्महत्या. फार वाईट स्थिती आहे. भाऊसाहेबांनी आणि आम्ही वारंवार महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय उचलून धरला. मगाशी चिरोभाऊ सांगत होते आता ही संख्या 550च्या घरात पोहोचलेली आहे. आपल्या इथे देशोन्नती नावाचा जो पेपर आहे यांनी या बाबतीमध्ये पुष्कळ चांगला अभ्यास केला. त्याचे संपादक प्रकाश पोरे यांनी हा विषय लावून धरला आणि वेळोवेळी या शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बाबतीत ज्या ठिकाणी ज्या गावात झाल्या त्या गावात त्यांचा वार्ताहर केला. तिथला पोलीस पंचनामा, तिथली माहिती फाईल करून त्यांनी व्यवस्थितपणे आम्हाला पाठवली. आम्ही महाराष्ट्राच्या विधानमंडळात वारंवार हा प्रश्न उचलून जवळपास 17 ते 18 वेळा उचलला, 8 ते 10 वेळा सभात्याग केला आणि शेवटी या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्नामध्ये काही प्रमाणात आम्ही यशस्वी झालो. या सगळ्या आत्महत्या कुठे झाल्या? या सगळ्या बहुसंख्य आत्महत्या झाल्या वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि आपण यवतमाळकडनं पुढे गेलो तर आंध्र प्रदेशच्या आदिलाबाद पासून पूर्ण भागामध्ये ज्या ठिकाणी कापूस उत्पादक क्षेत्र आहे त्या आणि म्हणून कापूस उत्पादनाची जी स्थिती होती, जी उत्पादकाची हालत होती ती अतिशय वाईट होती. मुळामध्ये शेतकरी आत्महत्येला का प्रवृत्त होतो? कोणाच्या पाठीला कोणाच्या गाण्याला घास सुटली आहे म्हणून गळ्यात खाजवण्याकरता कोणी गळ्यात फास नाही येतात. ही परिस्थिती का निर्माण? काय कारण आहे? याचं कारण आहे की या काळ्या आईची आपण तो सेवा करतो, शेतकरी मेहनत करतो, परिश्रम करतो. त्याची टॉपिक भूमिका बँकेकडे गाव आहे, कुर्ता सहकारी बँकेकडे गाव आहे, धोतर सावकाराकडे गाव आहे. मेहनत करतो, परिश्रम करतो. हे औषधान ते औषधान, हे बियाण ते बियाण प्रयत्न करतो आणि ग्रामीण सगळं उजाड होऊन जातं. प्रामाणिक माणसाला लोकांचे पैसे नाही ते उत्पन्न मिळत नाही तेव्हा आपण हताश होतो. त्यांच्या कच्च्या बच्च्यांना फार भयंकर आणि मोठा विषय आहे. पण या विषयाच्या निमित्ताने लेखकांना जागतिक उदारीकरणावर त्याचा खापर फोडून आपण जर मोकळं झालो तर योग्य होणार नाही. मी सुद्धा 25 देशामध्ये फिरून आलो आहे. अमेरिकेत गेलो, इंग्लंडमध्ये गेलो, इटालीमध्ये गेलो, फ्रान्समध्ये गेलो, जर्मनीमध्ये गेलो, इस्रायलमध्ये गेलो, इंडोनेशियामध्ये गेलो, मलेशियामध्ये गेलो, चीनमध्ये गेलो. अनेक देशाचा शेतकरी आणि त्याची परिस्थिती जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. केवळ जागतिक उदारीकरण म्हणून आपण या समस्येचा उपाय शोधून टाकला, उत्तर शोधलं तर कदाचित मला असं वाटतं की या विषयावर अन्याय होईल. कदाचित एक कारण ते असू शकतं
पण त्याही कारणापेक्षा शेतीच्या अर्थशास्त्रामध्ये शेती करतो त्या पद्धतीमध्ये कुठेतरी खोलात जाऊन विचार करून आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आज शेतकरी आत्महत्या का करतात? मी या ठिकाणी परवा नाबार्डचा रिपोर्ट वाचला की आत्महत्येची कारण काय येतात. खूप नलिका तसंच विहिरीसाठी कर्ज घेतलं पण पाणी लागत नाही, कर्ज अंगावर येतं म्हणून आत्महत्या केल्यात. भूगर्भातील पाण्याच्या उपशामुळे पाणी कमी होतं, परिणामी शेतीला पूरक पाणी पुरवठा म्हणून आत्महत्या झाल्या. शेती पिकत नाही त्यामुळे कर्ज फेडता येत नाही म्हणून शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त झाला. काही ठिकाणी दुष्काळ आहे तर काही ठिकाणी अतिवृष्टी आहे आणि दुष्काळ आणि अतिवृष्टी कधी येईल काही सांगता येत नाही. निसर्ग लहरी आहे, त्याच्या परिणामामधून कधी आत्महत्या होत आहे. किमती घसरल्यानंतर उत्पादन जास्त होतं, किमती खाली येतात, शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळत नाही, त्यामुळे नफा शेतीतून मिळत नाही, इकॉनॉमिक व्हायबिलिटी नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतात. योग्य वेळी योग्य प्रमाणावर कर्जाचा पुरवठा होत नाही, सावकारी पाशामध्ये शेतकरी अडकतात. 3%, 4%, 5% कर्ज घेतात आणि त्याच्यामुळे अनेक वेळा आत्महत्येस प्रवृत्त होतात. समाजात असलेल्या अनिष्ट रूढी, कर्ज काढून मुलींचं लग्न करणं तसेच कर्ज परतफेड न झाल्यामुळे संबंधित शेतकऱ्यावर कर्जाचा बोजा वाढतो. लग्न विहिरीसाठी कर्ज घेतात आणि लग्न आणि तेरवीत पैसे खर्च होतात, व्याज वाढत जातं, व्याजाचा विचार कोणासाठी थांबत नाही, पैसे देता येत नाही, शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होतात. शेतीला पूरक अशा जोडधंदे. महाराष्ट्राचा विधान परिषद परवा आम्ही प्रश्न विचारला भाऊसाहेबांना, मी पतंगराव कदमांना, की मोठ्या मोठ्या उद्योगपतींचं 1200 कोटी रुपयाचं कर्ज आहे, प्रिन्सिपल अमाऊंट आहे, तुम्ही ती 600 कोटीमध्ये 400 कोटीमध्ये सेटल करता. मग 10,000 रुपये कर्ज घेतलेल्या भूविकास बँकेचा कर्ज घेतल्या शेतकरी 30,000 रुपये भरलेले आहेत आणि उरलेल्या 5,000 रुपयाचा घर दार संसार उद्ध्वस्त होऊन त्याच्या घरातली भांडी कुंडी जप्त करता. हा कोणता न्याय आहे? रिझर्व्ह बँकेला उद्योगपतींचा व्यापाऱ्यांचं दुःख दिसतं, शेतकऱ्यांचं दुःख दिसत नाही का? नाबार्डकडून 6.5% व्याजाने पैसे निघतात, जिल्हा सहकारी बँकेत 10.5% होतात, महाराष्ट्र सहकारी बँकेत 10.5% व्याज होतं. सेवा सहकारी सोसायटीने जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून 13% 14% मिळतात. ही स्थिती का? तुमच्या सहकारी बँका जिवंत ठेवायला काय शेतकऱ्याचं शोषण करता का? त्याच्या अंगात रक्त नाही आहे तरी त्याच्या अंगातून रक्त काढायचा प्रयत्न करता का? कुठला नाही. सहकार चळवळ वाढली पाहिजे, सहकारी बँका टिकल्या पाहिजे, पण याचा अर्थ शेतकऱ्याकडनं 6% व्याजाने मिळालेले केंद्र सरकारचे नाबार्डकडून आलेले पैसे हे शेतकऱ्याला 13% व्याजाने देण्याचा धंदा कोणता आहे? जर 6% नाबार्डने कर्ज दिलं तर 1% MS बँकेने घ्यावा, 1% जिल्हा बँकेने घ्यावा. शेतकऱ्यांना 8.5% किंवा 9% कर्ज मिळालं पाहिजे. त्या शेतकऱ्यांना 13% कर्ज का मिळतं हा खरा प्रश्न आहे. पण शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही कारण हे पुस्तक लिहिणारे डॉक्टर आहेत आणि डॉक्टर भागवत कराड या ठिकाणी आहे. कुठलाही पेशंट डॉक्टरकडे गेला, डॉक्टर पहिले काय सांगतात? ब्लड तपासा, MRI काढा. का? रोगाचं निदान करायकरता त्यांना सगळ्या प्रकारचे रिपोर्ट आवश्यक असतात. जोपर्यंत सगळे रिपोर्ट मिळत नाही, रोगाचं योग्य निदान होत नाही, तोपर्यंत डॉक्टर औषध देत नाही. जोपर्यंत शेतकऱ्याच्या परिस्थितीचं योग्य निदान होणार नाही तोपर्यंत कितीही चर्चा केल्या आणि कितीही निदानं केली आणि कितीही औषधं घेतली तरी उपयोग होणार नाही. माझा अतिशय आवडी भयंकर रस आहे. मी जे बोलीन ते सगळेच या प्रश्नावरची उत्तर असतील असा माझा दावा नाही. मी देखील तुमच्यासारखा डॉक्टर शेटे सारखा विचार करतोय की परिस्थिती कशी बदली. अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते. मला अटल बिहारी वाजपेयींनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना बनवण्याकरता कमिटीचं अध्यक्ष केलं. मी दिल्लीमध्ये गेलो आणि पहिल्याच मीटिंग मध्ये महिला आणि बाल कल्याण विभागाच्या महिला सचिवांनी मला सांगितलं की दरवर्षी देशात रोज 320 महिला मृत्युमुखी पडतात ग्रामीण भागातल्या. याचं कारण असं आहे की त्यांची डिलिव्हरी त्यांच्यापर्यंत राहू शकत नाही कारण चिखलामुळे पावसामुळे पूल रस्त्यात चांगली शाळा आहे. कोणी 5 स्टार हॉटेल मागत नाही. या 4 लहानशा गोष्टी आम्ही देऊ शकत नाही. गावामध्ये शाळा
शाळेची बिल्डिंग असेल तर शिक्षक नाही आहे, शिक्षक असेल तर बिल्डिंग नाही आहे, दोन्ही असेल तर विद्यार्थी नाही आहे, तिन्ही असेल तर शिक्षण नाही आहे. दवाखाने सरकारी आहेत, डॉक्टर असेल तर औषध नाही आहे, औषध आहे तर डॉक्टर नाही आहे, दोन्ही असेल तर पलंग नाही आहे, पलंग असेल तर गादी नाही आहे, गादी असेल तर चादर नाही आहे, तिन्ही असेल तर नर्स नाही आहे, आणि चार सगळं काही असेल तर कोण म्हणाला यांच्या दवाखान्यात जाईल असे सरकारी दवाखान्यात. का बरं अशी स्थिती निर्माण झाली? का निर्माण झाली? आज जागतिक उदारीकरणाच्या आधारावर आपण सगळे दोष त्यांच्यावर देऊ, पण या परिस्थितीचं मूळ काय? भारताला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित नेहरू भारताचे प्रधानमंत्री झाले. जे काही रशियाचं मॉडेल होतं ते त्यांनी आपल्या ह्याच्यात आणलं. गावाच्या रस्त्याला प्राधान्य मिळालं नाही, गावातल्या दवाखान्याला प्राधान्य मिळालं नाही, गावातल्या शाळेला प्राधान्य मिळालं नाही. पंडितजीने सांगितलं मोठे मोठे हॉटेल्स, ITCचे हॉटेल सरकारने तयार केले, स्टील फॅक्टरी सरकारने तयार केल्या, पॉवर प्रोजेक्ट सरकारने तयार केले, आणि मोठे मोठे उद्योग सरकारने करून करोड. पंडित नेहरूंनी असा विचार केला असता की या देशातल्या इंडस्ट्री उद्योगपती उभे करतील, पॉवर प्रोजेक्ट उभे करायला टाटा आणि बिर्ला यांचा पैसा आहे, हॉटेल्स काढायला टाटा बिर्ला यांच्याजवळ पैसा आहे, उद्योगपतींजवळ पैसा आहे, स्टील इंडस्ट्रीज काढायला उद्योगपतींजवळ पैसा आहे, हे यात पैसा टाकतील. पण या देशातल्या गावातल्या रस्त्यांना कोण पैसा टाकणार आहे? आदिवासी वनवासी क्षेत्रातल्या बेळगाव क्षेत्रातल्या राहणाऱ्या आदिवासींना दवाखाना मिळाला कोण पैसा टाकणार? प्यायला शुद्ध स्वच्छ पाणी द्यायला कोण येणार? शहरात रस्ते झाले नाही तरी चालते, पण ग्रामीण भागातली जनता विकासाकरता भुकेली आहे. त्या विकासाकरता तुम्ही ऐतिहासिक क्रांती करा. हिंदुस्थान मधल्या प्रत्येक गावाला पक्का रस्ता करा, आणि या 5 वर्षाच्या आत हिंदुस्थानचं चित्र बदलावून टाका की या देशात प्रत्येक गावात पक्का रस्ता झाला पाहिजे. अटल बिहारी वाजपेयींनी योजना सुरू केली, 22,000 कोटी रुपये खर्च केले, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून अनेक गावात रस्ते झाले. माझ्या रिपोर्टमध्ये मी नाही लिहिलं, नाबार्डच्या अध्यक्षाने लिहिलंय. इधर हिंदुस्थान मधल्या सगळ्या गावांना रस्ते झाले, तर हिंदुस्थान मध्ये 1,10,000 कोटी रुपयाचं सकल उत्पन्न वाढेल. गावांना दूध शहराकडे जाईल, भाजीपाला शहराकडे जाईल, आपली जनावरं शहराकडे जातील, शेतकऱ्यांना उद्योगाचे नवीन रोजगाराचे अवसर मिळतील. आणि म्हणून गावाचा विकास करायचा असेल तर गावात पहिले रस्ते केले पाहिजे. मी माझ्या मंत्री असताना माझ्या दालनात एक वाक्य लिहून ठेवलं होतं. ते वाक्य अमेरिकेच्या राष्ट्रपतींचं होतं. ते वाक्य असं होतं, अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेतले रस्ते चांगले आहेत हे खरं नाही, तर अमेरिकेतले रस्ते चांगले झाले म्हणून अमेरिका श्रीमंत झाली. आम्ही लक्ष दिलं नाही. तुला तेव्हा सगळे पुस्तकं गुंडाळून ठेवा, आणि व्यावहारिक रियालिटी काय, वस्तुस्थिती काय त्याचा अभ्यास करा. जग बदलतं. आम्ही आमच्या आवश्यकता शोधल्या पाहिजे, आमचे दोष शोधले पाहिजे, आमच्या समस्या शोधल्या पाहिजे, आणि त्याची उत्तरं शोधली पाहिजे. पण जोपर्यंत आम्ही स्वच्छ डोळे ठेवून स्वच्छ विचाराने या प्रश्नांकडे बघत नाही, तुम्हाला उत्तरं मिळणार नाही. मला अनुभव, मी मंत्री होतो तेव्हा 8,000 कोटी रुपयाची कामं केली, आणि कॅपिटल मार्केट मधून 4,000 कोटी रुपये उभे केले. मी अनेक रस्ते बांधले, पूल बांधले. तुम्ही मला विचाराल की तुम्ही तर श्रीमंतांकरता रस्ते, मी मुंबईतले पूल बांधणं हा माझा उद्देश नव्हता. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधणं हा माझा उद्देश नव्हता. द इन्स्पायरेशन बिहाइंड प्रायव्हेट पब्लिक इन्व्हेस्टमेंट हे होतं की सरकारच्या बजेटमध्ये मुंबईचे पूल मी प्रायव्हेट पब्लिक इन्व्हेस्टमेंट बांधेल, एक्सप्रेस हायवे प्रायव्हेट पब्लिक इन्व्हेस्टमेंट बांधेल, सरकारचा एकही पैसा खर्च करणार नाही. आणि बजेटमध्ये वाचलेले हे सगळे पैसे मी गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासींकरता खर्च केले. जर मी मुंबईतले पूल प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट बांधले नसते आणि बजेटचा पैसा तिथे खर्च केला असता तर कदाचित मेळघाट मधला खर्च करा. The inspiration behind private public investment is giving more priority to rural, agriculture and tribal sector of the state. ग्रामीण भागातलं सगळं बजेट ग्रामीण भागात होता. आज या राज्यामध्ये 6.5 लाख शेतकरी वेटिंग लिस्टवर आहे. का त्यांना विजेच्या पंपाचं कनेक्शन द्यायला एमएससीबीवर पैसे नाही.
जर 6.5 लाख लोकांना त्यांच्या पंपाला जर वीज मिळाली तर 30 लाख एकर जमीन पाण्याखाली येईल आणि 30 लाख एकर जमीन पाण्याखाली आली तर 1 एकराचं उत्पन्न पाण्याला 2.5 पटीने वाढतं. मग सरकारची प्रायोरिटी काय असली पाहिजे? कुठेतरी याचा नीट विचार केला पाहिजे. आज या ठिकाणी आपल्याला माहिती आहे एक वेळा देशासमोरचा प्रश्न काय होता आपण समजून घ्या. आपण आज जगातल्या कुठल्याही आजचे भाव काय, उद्याचे भाव काय, परवाचे भाव काय. जर ब्राझील मध्ये जर सोयाबीनचं पीक आलं तर हिंदुस्थान मधल्या तेलाचे भाव कोसळतात. जर अमेरिकेमध्ये कापूस पिकला तर विदर्भातल्या कापसाच्या किमती कमी होतात. आयदर यू लाईक इट, यू मे नॉट लाईक इट. दिस इज द ग्राउंड रियालिटी. हे होणार. अरे तुम्ही म्हणाले सरकारने प्रोटेक्ट केलं पाहिजे. सरकारच्या फल्लीमध्ये तेल नाही, पगार द्यायला पैसे नाही, सरकारची व्यवस्था एवढी भुक्कळ आहे, कुठून पैसे येणार? आणि मग आज देशासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो एक काळ असा होता की अन्नधान्याची टंचाई हा देशासमोरचा प्रश्न होता. आज देशासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न अन्नधान्याची मुबलकता. एक काळ असा होता की आपण गहू तांदूळ ज्वारी नव्हते, आपण अमेरिकेचा मिलो आणून खाऊ जात होतो. आज सरकारची गोदामं भरली आहेत. गहू स्वस्त आहे पण ब्रेड बिस्किट महाग आहेत. तांदूळ स्वस्त आहे पण बासमती राईसची प्लेट घेतली तर महाग आहे. टमाटर स्वस्त आहे पण सॉस महाग आहे. शेतकऱ्याचा माल कवडी मोलाने विकला जातो. हे लावल्याने शेतकऱ्याची स्थिती बदलू शकते का? किंवा गडकरी साहेब आम्हाला माहिती नाही, आम्हाला भाव मिळाला पाहिजे. कुठून मिळेल? कोण देईल? पैसे कोणाजवळ आहे? सरकारने दिला पाहिजे ही मागणी करता येईल. मी पण करेन. आपल्याला काय त्याचं मागणी करायला? कापसाला 3,000 रुपये भाव द्या असं आम्ही म्हणतो. मला आमचे मुख्यमंत्री म्हणाले गडकरी साहेब तुम्ही फार कन्स्ट्रक्टिव्ह विचार करता, या विषयावर तुमचं मत पाहिजे. मी म्हणलं विलासराव एवढ्याच विषयावर मत पाहिजे का? बाकी विषयावर मला मी सापडत नाही तुम्हाला. आणि इथे गुरुजी झाल्यावर मला विचारता मत पाहिजे. तुम्ही सत्तेत आहात, जसे तुम्ही सत्ता भोगता आहात तेव्हा कठोर निर्णय घेण्याची देखील हिंमत दाखवा. तुमची जबाबदारी आहे. आणि आज परिस्थिती अशी आहे की आज आपल्याला जी परिस्थिती आहे याचं कारण मुंबई सारख्या शहरामध्ये भांडे घासायची माती देखील राखड 6 रुपये किलोने मिळते. पान इकडनं तिकडनं चावलं आणि चुकून दिलं तर त्याची किंमत 3 किलो गव्हाबरोबर होते. तुम्ही विचार करा. ही गोष्ट खरी आहे. खताचे भाव वाढले, औषधाचे भाव वाढले, बियाणांचे भाव वाढले, पण आमच्या उत्पादनाचे भाव वाढले नाही. आणि म्हणून आपल्याला मार्ग काढायचा असेल तर हे आव्हान आपण कसं स्वीकारणार? पहिली गोष्ट आपल्याला एकरी उत्पादन वाढवलं पाहिजे. मला आश्चर्य ते माझे भीती कॉटनचं ॲव्हरेज 12 क्विंटल आमच्याकडे आहे आणि आमच्या गावात तर 20 ते 22 क्विंटल मिळालेलं आहे. 10-12 क्विंटलच्या कमी कोणी नाही. एकट्या भरापुरामध्ये 1600 कोटी रुपयाचा कापूस पिकला. आम्हाला काय करायचं? कोणत्या पद्धतीची गजांचे असो का घोड्यांचे असो आमच्या उत्पादनाशी संबंध आहे. जर आम्हाला 20-22 क्विंटल कापूस उत्पन्न मिळणार असेल तर आम्ही कुठलाही कापूस वापरू, कुठलाही बी वापरू. हे पहिली गोष्ट चांगलं बी मिळालं पाहिजे, चांगलं तंत्रज्ञान कळलं पाहिजे. त्याचं कारण काय आहे हे शोधलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट उत्पादनाचा खर्च कमी केला पाहिजे. टू सेव्ह मनी इज टू अर्न मनी. आता तुम्हीच मला सांगा की आज तुम्हाला जर पैसा वाचवायचा असेल तर रासायनिक खतं वापरणं योग्य आहे की नाही? आज आपल्या शेतामध्ये आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी ठरवलं पाहिजे की आम्ही ऑर्गॅनिक खतं तयार करू, गांडूळ खत तयार करू. आम्ही आमच्याकडे डेअरी सुरू करू, गाई ठेवू, म्हशी ठेवू आणि त्या शेणापासून आम्ही आमच्याकडे वर्मी कल्चर गांडूळ खत सुरू करू. त्यात मायक्रोन्यूट्रन्स ऍड करू. आमचं खत आम्ही तयार करू. आम्ही कुठलंही रासायनिक खत विकत घेणार नाही. तुमचे पैसे वाचतील. पण गोडपणामुळे ओलव्यामुळे झाडाच्या मुळाशी गांडूळ तयार झाली.
त्याची जमीन भुसभुशीत केली आणि आपोआप हवेतला नायट्रोजन त्या मुळांनी तिथला नायट्रोजन मिळाला, युरिया टाकायची गरज नाही. आणि मग आपल्याकडे खर्च वाचून शेती कशी करता याचा विचार केला. त्यातले बरेचसे प्रयोग आहे, वेळ नाहीये याचे, त्यांनी पण पुस्तकात पण त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी आहे, जी मी आपल्याला सांगतो ती विचारपूर्वक ऐका, की आता या देशामध्ये गहू तांदूळ ज्वारीने काही काम जमत नाही. आपल्या देशामध्ये 1,20,000 कोटी रुपयाचं पेट्रोल डिझेल येतं. हे चालू आहे जनरेटर सेट. माझ्या घरी जनरेटर सेट जो चालतो तो शेतकऱ्यांनी त्यांनी जनरेटर सेट तयार केलेला आहे. आता इथेनॉल काय, बायोडिझेल काय समजून घेतलं पाहिजे. बायोडिझेल म्हणजे डिझेल आहे. आपण सगळे शेतकरी डिझेल तयार करू शकतो, आपले पंप लागू शकतात. माझ्याकडे 3,000 लिटर पर डे बायोडिझेल तयार होतं आणि त्या डिझेलवर विलासराव देशमुख गाडीत बसून पूर्ण फिरले. ट्रक ट्रॅक्टर चालतात. हे रिलायन्सचं डिझेल नाही, भारत पेट्रोलियमचं नाही, अंबानीचं नाही, कंबानीचं नाही, हे शेतकऱ्याचं डिझेल आहे. आणि मग आता शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती गाडी सुरू होऊ शकते. काही नाही, हे जे झाड उभा आपल्याकडे ज्याला म्हणतो ना बेशरमसारखी झाड, की ज्याला गाय म्हशी खात नाही, जनावरं खात नाही, ऊन वारा पावसाची गरज नाही, उभार पीक आहे. जट्रोपाची लागवड करा. महाराष्ट्रामध्ये 50 लाख हेक्टर जमीन वेस्टलँड आहे, पडीत जमीन आहे. या 50 लाख हेक्टरवर जर आपण विचार मिळेल, इम्पोर्ट सबस्टिट्यूट आहे. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या डिझेल मध्ये सल्फर पण नाही आणि लेड पोल्युशन पण नाही. पर्यावरणाच्या दृष्टीने तुम्ही जे डिझेल वापरता मार्केटमधलं, त्यापेक्षा शेतकऱ्याचं डिझेल चांगल्या पद्धतीचं आहे. राजधानी चालली, दिल्ली पासून लखनौ पर्यंत राजधानी एक्सप्रेस शेतकऱ्याच्या डिझेलवर चालली. प्रयोग यशस्वी झाले. जगात 25 देशात आहेत. पण आमचा मणिशंकर अय्यर आला, तुम्ही राज्य आणलं काँग्रेसचं, तुम्हाला विकासाची आपली धर्म सगळं आठवत. हे आपलं आत्मपरीक्षण करा. या देशामध्ये अटल बिहारी वाजपेयींनी या देशात बायोडिझेल आणलं, इथेनॉल आणलं. काँग्रेसचं राज्य आलं, त्यांनी पहिलं काम काही केलं असेल मणिशंकर अय्यरनी, तर अटल बिहारी वाजपेयींनी आणलेली पॉलिसी बंद करून टाकली. आज शेतकऱ्याचं इंधन बंद करून टाकलं. 35 कोटी रुपयाचा आम्ही प्लॅन मागवला, उभा वर्ष झालं व्याज भरतोय. सरकारने राम नाईकांनी ऑर्डर काढला. खरं म्हणजे ब्राझील मध्ये मी गेलो होतो, 26,000 पेट्रोल पंप मी पाहिले, तिथे 22.5% इथेनॉल. इथेनॉल म्हणजे आपली देशी दारू, ऍब्सोल्यूट अल्कोहोल. तुमच्या गावात हातबत्ती आहे ना? आहे का नाही? आहे, सगळीकडे. काय सांगतो तुम्ही? पोलीसवाल्याच्या गाड्यात तेच तर डिझेल टाकते. सत्तेवाले आणि हातबत्तीवाले तर सगळा खर्च करायला लागले असतात. सगळ्या गावात तेच आहे. तुम्ही आज कुठलाही तुम्ही जी गोष्ट सडवता, गहू तांदूळ ज्वारी मका संत्र, मध्ये लाखो गाड्या इथेनॉलवर चालतात. तुम्हाला माहिती आहे अमेरिकेमधले सगळी साखर जी आहे ती मक्यापासून तयार होते आणि युरोप मधली सगळी साखर जी तयार होते ती शुगर बीट पासून तयार होते, शकरकंदापासून तयार होते. 30% इथेनॉल पेट्रोल मध्ये टाकण्याचा ब्राझील सरकारने गॅझेट नोटिफिकेशन काढून निर्णय घेतलेला आहे. जर या देशाला 40,000 कोटी रुपयाचं पेट्रोल लागत असेल आणि त्यात जर 22% 10,000 कोटी रुपयाचं इथेनॉल शेतकऱ्यांचं पेट्रोल मध्ये टाकलं तर 3 कोटी शेतकऱ्यांचं भलं होऊ शकतं. एवढी ताकद या इथेनॉल मध्ये. मार्केट कॅश आहे, कॅश. पण दिल्लीतलं सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. कारण 1,20,000 कोटी रुपयाचा पेट्रोल क्रूड जे इम्पोर्ट होतं आणि पेट्रोलचं काढलाय, सगळं पेट्रोल मध्ये नाफ्ता चाललाय, डिझेल मध्ये केरोसिन चाललाय. मी 2800 कोटी रुपयाच्या चोऱ्यांचे पुरावे दिले आहेत. 107 कोटीचे पुरावे पहिल्या याच्या सरकारला मान्य झाले. सरकारने मला 16 कोटी रुपयाचं इनाम जाहीर केलं. घाबरून नका, मी पैसे घेतले नाही. मी सगळे पैसे आदिवासी भागात दवाखाने उघडले. मी टाटांना भेटलो, आनंद महिंद्रांना भेटलो, अतुल किर्लोस्करला भेटलो. ते बोलले गडकरीजी आम्ही तयार आहे, पण आम्हाला सांगा की आम्ही रिसर्च करून जर या मशीन आणल्या
तर पुढल्या 10 वर्षामध्ये याचेच इंजिन देशात चालतील याची गॅरंटी आम्हाला कोणी सरकार देईल का? कोणी द्यायला तयार? कोणी मला प्रधानमंत्री लाल किल्ल्यावर सांगितलं पाहिजे की काही करा, शेतकऱ्याच्या इंधनावर चालतील, आता सगळं इकॉनॉमिक बदलतं, सगळं चित्र बदलतं. पण हे कोणी केलं पाहिजे? तुमच्यापैकी ज्या लोकांना संशय असेल ते माझ्याकडे नागपूरला या. मी माझ्याकडे 3000 लिटर बायोडिझेल तयार होतं करंजी पासून, रतनजोत पासून, मोहाच्या टोळीपासून. आणि मी सांगितलं नसेल कोणी विकत घेत तर मी घ्यायला तयार आहे. हे महाराष्ट्र सरकार एवढं दळबद्री आहे की गडचिरोली जिल्ह्यामध्ये 40,000 टन टोळ आहे, कोणी घेत नाही, कचऱ्यात पडली आहे. पण मला म्हणाले तुम्हाला विकत घेता येत नाही. मी जेव्हा म्हटलं आम्हाला विकत घेता येत नाही तर मी शेवटी 6 महिने भांडलो, आत्ता मला परवानगी मिळाली. शेतकऱ्याला रोजगार मिळेल म्हणून शेतकरी बायोडिझेल 80% ऑइल, रतनजोत करंजीचं ऑइल, 20% मिथेनॉल आणि 6% कॉस्टिक सोडा काढला तर त्यापासून सल्फरलेस तिथल्या लाखो युवकांना रोजगार मिळेल. तुम्हाला कोणाकडे भीक मागायची गरज पडणार नाही, कारण त्याच्यात इकॉनॉमिक व्हायबिलिटी आहे. आणि दुसरं महत्वाचं क्षेत्र जे आहे ते विजेचं आहे. पराठ्या मी पाहिजे रस्त्यावर पराठ्या पडल्या होत्या. या पराठ्या बारीक करायची पावडर केली आम्ही आणि एक छोटस ट्रॅक्टर मोल्डर युनिट तयार केला. त्याच्यावर पराठ्याच्या त्या वड्या तयार होतात. तुमच्या भागामध्ये एकट्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये पराठ्या तुम्ही उपडता 400 रुपये एकर खर्च करता आणि शेतात जाळून टाकता. कोणीतरी या मुलांनी हजारो मुलांना काम मिळू शकतं. ट्रॅक्टर ज्वारीचे फणं, नंतर धानाचं टरफल, लाखो टन अवेलेबल आहे विदर्भात. यातून वीज तयार होते की तुमचा विकास आम्ही मुंबईचा कोणीतरी पाठवा, महाराष्ट्रातून आमचा विकास करा. हे खरं नाही, हे जमत नाही. घे मला, तुम्हाला मदत करू पण तुम्ही उभा झाला पाहिजे. आज शेतकरी वीज तयार करू शकतो, इंधन तयार करू शकतो, त्याला मागणी आहे. तुझ्या समजाच्या विजेची मागणी कमी झाली तर गहू लावा, गावाची मागणी वाढली, वीज तयार करा. वीज जास्त झाली, तांदूळ लावा. इंटरनॅशनल मार्केटमध्ये ज्याप्रमाणे उत्पादन असेल त्याप्रमाणे शेती केली पाहिजे. पण शेतकऱ्याला हे तंत्रज्ञान कोण पोहोचवणार? प्रकल्पाने एक सेवा प्रकल्प करू. राजकारण हे सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं प्रभावी उपकरण आहे. समाजातल्या तळागाळातल्या शोषित पीडित माणसाचे अश्रू पुसायचे, गाव समृद्ध आणि संपन्न करायचं, गाव कर्जमुक्त करायचं, शेतकऱ्याला कर्जमुक्त करायचा आहे, त्याला नवीन प्रगतीची शिखर दाखवायची आहे, विकासाचा मार्ग दाखवायचा, हे सांगणाऱ्या विकासभिमुख नेतृत्वाची गरज आहे. हे परिवर्तन तुम्ही करू शकता. बरंच काही बोलता येईल, मी बरेचसे मुद्दे काढून आणले पण वेळ कमी आहे, मला गाडी पकडायची. मी एवढंच या पुस्तकाच्या निमित्ताने सांगेल की आपण या ठिकाणी केवळ जागतिकीकरणाला दोष देऊन चालणार नाही, आपल्यातली उपक्रमशीलता वाढवली पाहिजे. विकासाभिमुख धोरणाचं सर्वस्व या समाजाकरता आणि देशाकरता अर्पण केलेलं आहे. या सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये भविष्याचा वेध घेणारा विकासाचा योग्य विचार निर्माण झाला, चित्र बदलेल. आता मला यांनी दिलं की आदिवासी क्षेत्रामध्ये केवळ सायकलवर फिरवून 2 तास वीज तयार करणारं यंत्र विकसित झालं. होऊ शकतं, इच्छाशक्ती मजबूत पाहिजे. मी जेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचं काम करत होतो तेव्हा मी पुण्यात गेलो तेव्हा मला 5 कोटी रुपये. पण तुम्ही काही यावं, काही सांगा, आम्ही ऐकावं आणि लिहावं अशी तुमची अपेक्षा आहे का? म्हटलं नाही. मग कोणत्या आधारावर तुम्ही सांगता की होईल? तेव्हा मी त्यांना सांगितलं मी एकच गोष्ट सांगतो, इच्छाशक्ती. आणि त्यावेळी मी सहज उत्तर दिलं होतं की नाही आहे. जो उठते तो बाईकवर बायकोपेक्षाही जास्त प्रेम करतो, ठोकरून देते काही पण. नेत्यांची गावागावात कमी नाही, कृती मात्र कमी आहे. तुमच्यातली उपक्रमशीलता जागृत करा, विकासाचा नवीन विचार समजून घ्या, रोगाचं निदान नीट करा, उत्पादन वाढवा, खर्च कमी करा आणि कोणत्या उत्पादनाला कोणती किंमत आहे याचा अभ्यास करा आणि त्याप्रमाणे उत्पादनाची निवड करा. शेतीमध्ये नफा मिळवा. मी तुम्हाला नक्की सांगतो, चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. सरकारने तुमची धरणं बांधली पाहिजे, रस्ते केले पाहिजे,
तुम्हाला 24 तास वीज दिली पाहिजे, सरकारचं कर्तव्य आहे. पण इथे मला माहिती आहे की आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की लोक चांगलं काम केल्यामुळे निवडून देत नाही, तर जातीयवादाचं आणि सांप्रदायिकतेचं जहर घालल्यानंतर लोक निवडून देतात. या समाजाला कोण जागृत करणार? पण त्या गावासमोरच्या ते खऱ्या अर्थाने लोकांना समजावून सांगण्याची जबाबदारी कोणाची आहे? ही जबाबदारी तुमची आणि माझी आहे. ज्यांना समजत नसेल त्यांना समजवलं पाहिजे, ज्यांना उमजत नसेल त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. विकासाच्या प्रक्रियेत त्यांना सगळ्यांना सहभागी करून घेतलं पाहिजे. देश आणि समाजाचं चित्र बदलवायचा विचार मनाची ठेवला पाहिजे. भविष्याचा वेग घेतला पाहिजे. विजय मिळाल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे. या पुस्तकाच्या रूपाने एका चांगल्या विषयाला चिंतनाला सुरुवात केलेली आहे. मी निश्चितपणे डॉक्टर शेटे यांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. हे पुस्तक वाचल्यानंतर यातले अनेक पैलू आपल्याला चांगली दिशा देतील असा माझा विश्वास आहे. बरंच काही मला बोलायचं होतं पण वेळेचा होई फार झाला, बोलता येणार नाही. पुन्हा कधी आलो जरूर आपल्याशी या विषयावरती चर्चा करेल. मी पुन्हा एकदा या पुस्तकाबद्दल डॉक्टर शेटे यांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो की कुठेतरी शेतकऱ्याच्या दुखण्याबद्दल त्यांनी जाहीरपणे चर्चा केली, विचार केला आणि कुठेतरी त्या दुखण्याची जखम त्यांच्या मनाला अस्वस्थ केलं. त्यांनी ती मनातली अस्वस्थता हीच चांगल्या संवेदनशील कार्यकर्त्याचं लक्षण आहे आणि त्या संवेदनशीलतेने त्यांनी या समस्येवर अतिशय उत्तम विचार मांडलेले आहेत. त्यांच्या या पुस्तकाला मनापासून सर्व मंडळींनी 2 मिनिटं थांबावं. ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आपली जागा सोडू नये, त्यांनी आपल्याच जागेवर बसायचं आहे. आभार प्रदर्शन आणि राष्ट्रगीत झाल्यानंतर कार्यक्रम संपेल. स्टेजवरच्या कार्यकर्त्यांनी येथेच थांबायचं आहे. आपण 2 मिनिटं शांत राष्ट्रगीत म्हणायचं आहे. राष्ट्रगीत सुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्रविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय जय. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती, उद्या सकाळी 11 वाजता MSCBच्या विरुद्ध तलवार आहे. कशी चालू शकते, अशी चालणार, कशी चालणार. पण आम्ही उदारीकरणात आम्ही काय केलं, वीज पाणी त्या मूलभूत प्रश्नासाठी आम्ही जनतेसाठी काय केलं याचं उत्तर राजकारणाने द्यावं लागेल. केवळ तुम्ही चंगळावाद वाढवला आहे. ही कल्पना कशी सुचली तुम्हाला की याच्यावर पुस्तकावर गेल्या ते सांगा. ही कल्पना मला जी सुचली आहे तर ही प्रत्यक्ष जे समाजात मी बघितलंय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या का झाल्या, उदाहरणार्थ आमच्या जवळ इथे एक आत्महत्या झाली होती. त्याचं मूळ कारण जरी भांडण होतं सासू सुनेचं, तरी त्यातलं मुख्य कारण जे होतं की अर्थ होतं. सुनेनं खायचं तेल डोक्याला लावलं म्हणून सासू सुनेचं भांडण झालं. का लावलं खायचं तेल, तर खोबऱ्याचं तेल घरी नव्हतं. याचं कारण काय? आर्थिक कारण आहे. तर ह्या जेव्हा मी समाज घटनेचा प्रत्येक अभ्यास करत गेलो तेव्हा त्यावरून मला ही कल्पना सुचली. जागतिक उदारीकरण 1991 पासून लागू झालेलं आहे. यामध्ये वस्तूंचा प्रचंड मारा देशात झाला. त्यामुळे आमच्या गरजा वाढल्यात. या गरजा पूर्ण होऊ शकल्या नाहीत आणि या पूर्ण होणाऱ्या गरजांमुळे तुमची ज्यावेळी ह्या गरजा पूर्ण झाल्या नाहीत त्यावेळी मुंबईसारख्या ठिकाणी त्यांनी बंदूक हातात धरली. जे बंदूक हातात धरू शकले नाही त्यांनी आत्महत्या केली. मारा किंवा मरायची ही लढाई आहे.